हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग आपल्याच्या विषयाकडे. तर 17 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. तर दरवर्षी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिन साजरा केला जातो. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026नुसार सर्वात कमकुवत पासपोर्ट अफगाणिस्तानचा आहे. क्रमांक आहे 101. पुढे पाहूया. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय गिर्यारोहक अरित्रा रॉय यांनी अर्जेंटिनामधील माउंट अकोनकाग्वा यशस्वीरित्या चढाई केली आहे. पुढे पाहूया. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण हे जपानच्या बाहेर समुराई परंपरेतील दुर्मिळ सन्मान मिळवणारे भारतातील पहिले भारतीय बनलेले आहे. स्वित्झर्लंडचे प्रसिद्ध स्नोबोर्ड आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते उएली केस्टेनहोल्ड्स यांचे निधन झाले. राजस्थानमधील बामनवास कंकर ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनलेली आहे. पुढे पाहूया. ओडिसा हे भारतातील पहिले राज्य आहे जे क्रॉनिक किडनी डिसीजसाठी राज्यस्तरीय नोंदणी सुरू करते. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026चे उद्घाटन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. जागतिक मसाल्यांच्या व्यापाराच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 म्हणजे 23 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोची येथे होणार आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.